पुन्हा एकदा खडकवाडी ग्रामस्थाच्या मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. निश्चितच असंच प्रेम राहू दे आमच्यावरती. तत्पूर्वी मात्र सामन्याला होईल सुरुवात. सामना पाहतोय आपण श्री सिद्धिविनायक कारव संघ आणि त्याच्या आगीन असेल वारेचवाडे संघ. तिथे मात्र नाणेफेकी जिंकून प्रथमचा फील्ड फर्स्ट डिसाइड केलंय कारव या संघानं. निश्चितच शिवप्रेमी कुटुंब संघाचा मेघराज मागचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल. जे मात्र ज्याने मात्र अत्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. निश्चितच 3 विकेट मात्र मिळवून दिले आणि संघाला मात्र विजय मिळवून दिला. मेघराज यायचे मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र दिला जाईल. निश्चितच सामन्याला मात्र सुरुवात होईल. पहिले चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकर फलंदाज मोहनला पाहू शकाल तर नॉन स्ट्रायकर जय. गोलंदाज सागर कांबळे. पहिला चेंडू हलक्या चेंडूला टॅप केला. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितच पहिला चेंडू डॉट येतोय. सन्मान देण्याचं काम केलं. गोलंदाज मात्र तितकीच हेवी पाहतोय आपण. गोलंदाज सागर यांची पहिला चेंडू डॉट येतोय. अद्याप मात्र जास्त काळ मात्र शांत ठेवू शकत नाही फलंदाज मोहन यांना. निश्चितच पुढील चेंडू आपण पाहतोय सागर यांचा. उंचार मात्र झेलची संधी असेल. झेल खाली मात्र आजे येतील. आजे कडून चुकी होणार नाही आणि पहिला धक्का लागत असताना मोहन वारेच्या स्वरूपात वारे पडाया संघाला. इथे मात्र गोलंदाजाला हलक्यात घेतला गेला निश्चितच आणि इथे मात्र पहिला ब्रेक तो निर्माण करून दिला गोलंदाज सागर यांनी. अजूनही मात्र कुठल्याही प्रकारचा धावेचा मात्र श्री गणेश केला गेला नाही आणि इथे मात्र पहिला धक्का लागत असताना वारेपाड्या संघाला. गोलंदाजी मात्र अद्याप चांगले राहिले गोलंदाज सागर यांची. 2 चेंडू फेकलेत. 2 चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचे मात्र धाव खर्च केले गेले नाही. निश्चितच एक मोठा गडी मात्र जो सलामीला आला होता तिथेच त्याला मात्र डगआउटच्या रस्त्याला धाडण्याचं काम केलंय गोलंदाज सागरने. निश्चितच हाणामारी षटक असेल तर नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झाले सुरेश. कुठेतरी मात्र पहिल्या धावेच्या शोधात असतील फलंदाज सुरेश आणि जय. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारले चेंडू. पाहावं लागेल इथं मात्र दुसरा गडीदारात दुसरा झेल टिपला जातोय फलंदाज सुरेश यांचा. कारव संघासाठी मात्र श्री सिद्धिविनायक कारव संघासाठी सुवर्ण संधी असेल. सन्माननीय विराजजी देशमुख साहेब यांच्या मात्र माध्यमातून विकेट राहण्यासाठी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं गेलंय. तर गोलंदाज सागर साठी मात्र सुवर्ण संधी असेल. 2 चेंडूवरती 2 विकेट आले गेलेत. निश्चितच तिसरा विकेट जर आला तर निश्चितच आमचे प्रमुख मान्यवर विराजजी देशमुख साहेब यांच्या मात्र शुभ असते सागर या गोलंदाजाला मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. निश्चितच विकेट मध्ये 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. तर सुवर्ण संधी असेल गोलंदाज सागर यांना. पुन्हा एकदा मात्र आता मात्र कुठेतरी एक पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करायचा होता. इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात तिसरा धक्का लागत असताना वारदा पडाया संघाला आणि इथं मात्र हॅट्रिक प्रदान करतोय गोलंदाज सागर. मास्टर निश्चितच
जे मात्र बक्षीस लावलं त्याला मात्र इथे मात्र आपण पाहतोय सागर यांच्या माध्यमातून मात्र विकेट हॅट्रिक मात्र कंप्लीट केली गेली निश्चितच सन्माननीय विराजी देशमुख साहेब यांच्या मात्र माध्यमातून जे मात्र बक्षीस लावलं गेलं ते मात्र पटकवण्याचं काम केले गोलंदाज सागरने इथे मात्र विकेट हॅट्रिक मिळवून दिले निश्चितच इथे मात्र साहेबांचं मात्र एटीएम खुलं केलं गेलं निश्चितच इथे मात्र विकेट हॅट्रिकसाठी मात्र 1000 रुपयाचं मात्र कॅश प्राइज होतं निश्चितच अजूनही मात्र पहिल्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टिकवर टाकलेला चेंडू मात्र डॉट येतोय कुठेतरी मात्र 5वा चेंडू डॉट येतोय इथे मात्र मिडन ओव्हर षटक फेकेल की काय हे देखील पाहणं गरजेचं असेल निश्चितच इथे मात्र शेवटचा चेंडू असेल ह्या चेंडूवर मात्र षटकार चौकारेल की विकेट येईल पाहणं गरजेचं असेल इथे मात्र पुन्हा एकदा बॅट साईडची इनसाइड आहे निश्चितच मेडन ओव्हर हाताळला जाते गोलंदाज सागर कडून इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहिली आपण सागर यांची निश्चितच आहे की विकेट हॅट्रिक देखील पाहिली आणि त्या हॅट्रिक साठी मात्र आमचे मान्यवर असतील सन्माननीय विराजी देशमुख साहेब यांच्या मात्र माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र लावलं गेलं होतं आणि निश्चितच त्याचा मात्र मान मिळवला गेलाय गोलंदाज सागर यांच्या माध्यमातून निश्चितच हा सामना मात्र संपल्यानंतर ते मात्र कॅश प्राइज घेऊन जायचे सागर यांनी निश्चितच थोडा लेट झाला मी खूप मजा हॅलो माईक चेक धन्यवाद योगेश इंदुरा सर यांचा पण आवाज ऐकला खरं तर आपण ही स्पर्धा पाहतोय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते ओमसाई खडकी आयोजित मैत्री चषक 2026 हे शानदार तुम्हाला पर्व पाहायला मिळतं आणि या स्पर्धेकरिता आपण विचार केला तर सन्मान आदरणीय विराशेठ देशमुख यांचं काही क्षणातच आगमन झालं होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय सुरेशदादा देशमुख आणि त्याचबरोबरीनं काराव गावाच्या समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं रुपेशदादा बनोटे आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहतोय त्यांचेच बंधुतुल्य सन्माननीय सुनीलदादा बनोटे मात्र त्यांनी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले गेले त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मैत्री चषक 2026 हे शानदार पर्व तुम्हाला पाहायला मिळतं मात्र स्वप्न एकच होतं सन्माननीय विराशेठ देशमुख आणि सन्माननीय राहुलशेठ विषय मात्र यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आहे आणि आज मात्र त्या दोन्ही व्यक्तींच्या माध्यमातून इतकी मोठी स्पर्धा या खडकीच्या क्रीडांगणावरती भरवली गेली आहे मात्र त्यांचा इथे या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी करतोय पुन्हा एकदा शतश आभार व्यक्त करीन खरं आपण पाहतो एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते जेव्हा ही स्पर्धा या क्रीडांगणावरती भरवली जाते ना तेव्हा मात्र सन्माननीय विराशेठ देशमुख यांच्या नावाने ही स्पर्धा नेहमीच भरवली जाते आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण जे अध्यक्ष आहेत आणि त्या साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं गेलंय त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मी करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मात्र जेव्हा ग्रामपंचायत कारामध्ये एखादी सुखाची किंवा दुःखाची
घटना घडली ना तर सन्मान्य आदरणीय विराज शेठ देशमुख त्या ठिकाणी तात्काळ पोहोचतात आणि त्याच्यावरती जे काही संकट आलंय ते संकट मात्र एका शब्दाने ते दूर करतात. म्हटलं कुठलीही परिस्थिती कुठल्याही जर परिस्थितीमध्ये एखादा माणूस जेव्हा अडकतो ना तेव्हा मात्र सन्माननीय विराज शेठ देशमुख तेव्हा मात्र त्यांच्या माध्यमातून प्रत्येक त्या संकटावरती ते मात करतात. असे डासिंग रुबाबदार व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील मी करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थोडस लेट झालं होता आपण जर पाकलं गेलं तर विराजाचं थोडंसं लेट झालं क्षमा असावी. या ठिकाणी आपण पाकलं गेलं तर शाही सन्मान देखील आपण या ठिकाणी पाकला खरं तर त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाकली गेली आहे. आपण पाहतो या ठिकाणी भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आज मात्र या ठिकाणी वेळ थोडासा कमी आहे त्यांच्याकडे परंतु या स्पर्धेकरिता भेट देण्याकरिता इथपर्यंत पोहोचलेत मात्र त्यांचं देखील मी करतोय पुन्हा एकदा शतश आभार. दादा आपला प्रवास सुखाचा हो हीच आमची अपेक्षा. थँक्यू सो मच. खरं तर त्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते. आपण पाहतोय रॉयल एंट्री देखील आपण पाहिली MH05 EQ0033 फर्निचर ही त्यांची गाडी आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर अगदी त्याचबरोबरीने आपण पाहतोया सन्मान आदरणीय विराज शेठ देशमुख यांच्याकडनं मात्र काराव टीम साठी 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर विराज शेठ देशमुख यांच्याकडनं तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर 3 चेंडूवरती 3 विकेट देखील आलेत आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील सागर कांबळीने मिळवलंय. षटक क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी दुसरी कंप्लीट झाली आहे. 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत. फलकावरती फक्त धावसंख्या पाहायला मिळते 4 बाद 2 धावा फलकावरती. त्यांच्याकडनं 3 विकेट हॅट्रिक साठी 3 चेंडूवरती 3 विकेट जर तुम्ही लागोपाठ मिळवता तर तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल आणि ते खरं तर पारितोषिक मिळवलं देखील. सागर कांबळी 3 चेंडूवरती 3 विकेट त्यांनी मिळवल्यात पहिल्या P1च्या षटकामध्ये आणि तिथून 2 धावा फलकावरती आहेत. तिथून सागर कांबळीनं 1000 रुपयाचं पारितोषिक या क्रीडांगणावरती त्यांनी मिळवलंय. थँक्यू सो मच विराज शेठ देशमुख. खरं तर एक डासिंग रुबाबदार व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आपण बघलं भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. खरं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी ते आलेत आणि त्यांच्याच नावाची स्पर्धा आज मात्र या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर डासिंग रुबाबदार एक डायनामिक एक व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जवळ पण एकदा मॅचच्या दिशेनं जिथे तुम्हाला मॅच पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय आलेत. आपण पाहतोय खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर बॉल रिलीज केलाय गोलंदाज अजयनं आणि तिथून व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावलेले एकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या धावून पोहोचली तब्बल 4 या धावसंख्येवरती. सुरुवातीला आपण पगला फेरीतील हा 3रा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पगला सामना आपण पगला गोरेगाव टीमने जिंकलाय. आरुषीले पण
चौथा सामना क्षमा असावी चौथा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय खेचून मारण्याचा प्रयत्न बाट आणि बॉलचा संपर्क नाही आहे कदाचित वारेची वाडी या टीमला पूर्णपणे बाकपुढले ढकललंय सिद्धिविनायक कारव टीमना काय जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जणू काही 4 फलंदाज बाद झालेत ना आणि तिथून पूर्णपणे या मॅच मध्ये वारेचवाडी टीमची खरं तर वापसी केली आहे गोलंदाज सागर कांबडी आणि त्याच्या साथीने त्यांचा छोटा बंधू राकेश कांबडी या दोन्ही गोलंदाजांनी भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे परंतु त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अजय करतोय परंतु यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल एकाच्या मधलीन धावसंख्या पुढे सरकेल 5 धावा फलकावरती स्कोर ऑन द बोर्ड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर याच विभागातील एक दमदार व्यक्ती महत्व पंचायत समिती कर्जत माजी सभापती सन्माननीय रावशेठ विषय यांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन होईल आणि त्यांचं देखील आपण करूया अगदी सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत गेले सातत्याने आपण 4 दिवस त्या व्यक्तींची आपल्याला आतुरता लागली आहे त्या प्रमुख पाहुण्यांची आपल्याला आतुरता लागली आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा देखील भरवण्यात आली आहे एबनची जोडी आपण पाहतो एका साईडने भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि दुसऱ्या साईडने आपण पाहतोय अगदी पंचायत समिती कर्जत माजी सभापती सन्माननीय रावशेठ विषय यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे खरं तर आपण पाहतो ओमसाई खडकी आयोजित मैत्री चषक 2026 हे दैदिप्यमान सोहळा हा क्रिकेटचा महाकुंभमेळा या ठिकाणी पाहायला मिळेल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय अगदी आपण पाहिलं गेलं तर लॉंगॉनला सागर कांबडी होत्या आणि त्याच्याकडनं झाली आहे चूक मैदानाच्या आतमध्ये एक चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर घेऊन जाऊ शकते आणि तशाच पद्धतीचं सध्या तरी झेल टिपण्याचा प्रयत्न होता सागर कांबडीचा परंतु त्यांच्याकडनं चूक बॉल सरळ सीमा पार मिळतील दाबाच्या थँक्यू इथे आपण पाहतोया या चेंडूवरती जर बघला गेला तर अगदी मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू पडल्यानंतर सरळ शरीरापती जाऊन नदललाय आणि तिथे कुठल्या प्रकारची धावगिरीनं पसंत केलाय फलंदाज महेंद्रनं पाहता थोडीशी दुखापत वेगाने प्रचंड वेग होता बॉलवरती आणि तिथून महेंद्रला थोडासा ठिकाणी बागपुढला ढकवलाय बॅट्समन महेंद्र आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे गोलंदाज अजय तुम्हाला पाहायला मिळतात भरपूर चांगली गोलंदाजी थोडस लांब लचक षटक राहिलाय परंतु या षटकामध्ये 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात त्यांनी धाबा खर्च केलात आणि तब्बल आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकलेत आणि भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे शेवटचा बॉल 1 टू गो गोलंदाज तयार अजय यावेळेस शॉर्टअप लेनचा बॉल शफल झालेत फटका फसलाय वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतील परंतु झेल झाला त्या ठिकाणी ड्रॉप कदाचित आज सिद्धिविनायक कारव टीम मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चुका करते सुरुवातीला आपण पाहिलं विकी भाऊ 2 षटकामध्ये कुठल्या प्रकारची चूक नव्हती परंतु या षटकामध्ये क्षेत्ररक्षणानं साथ दिली नाही इथे आपण पाहतोय सध्या तरी खरतर षटक क्रमांक इथे तिसरे देखील संपन्न झाले या 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय वारेवाडी टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना 4 बाद 13 धावा फलकावरती थँक्यू सो मच 18 इथून चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 18 चेंडूंमध्ये धावसंख्या दफलकावरती बनवली गेली आहे 13 धावा दफलकावरती आहेत आपण पाहतोय 4 फलंदाज बाद झालेत वारेवाडी टीमच्या पूर्णपणे वारेवाडी टीमला बाकपुढले ढकलले सुरुवातीला 2 षटकामध्ये दोन्ही भाऊंनी भरपूर चांगली कमबॅकिंगची गोलंदाजी केली जणू काही 12 चेंडूंमध्ये फक्त अवघ्या 4 धावा होत्या आणि 2 धावा होत्या आणि त्यानंतर 4 महत्वाचे विकेट त्यांनी देखील बाहेर काढले होते सागर कांबडीचं कौतुक करीन त्यानंतर राकेश कांबडीचं देखील कौतुक करीन दोन्ही सख्खे बंधू आहेत जेव्हा त्यांच्या फॅमिलीवरती एखादी कुटुंबाची जबाबदारी जेव्हा संकटात सापडते ना तेव्हा हे दोन्ही बंधू खरं तर सरळ ठामपणे उभे राहतात आणि
जेव्हा फॅमिली अडचणीत असते ना त्या फॅमिलीला ते अडचणीतून बाहेर काढतात, परंतु सध्या तरी गाभासाठी खेळतात. त्यांना माहिती आहे सिद्धिविनायक कारव टीम ही आपली घरची टीम आहे आणि त्या घरच्या टीमसाठी आपल्याला मेहनत करायची आहे. खरं तर दोन्ही खेळाडूंचा विचार केला ना तर दोन्ही खेळाडू ते प्रमुख आहेत. जर सिद्धिविनायक कारव टीम मध्ये हे दोन्ही खेळाडू नसते ना तर कदाचित मी म्हणेन इथे या मॅचचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, कारण दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज पंकज कांबळे देखील आलेत. खरं तर हा देखील एक चांगला खेळाडू आहे, त्याचाच बंधुराजा सागर कांबळेचा हा छोटा बंधू तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केलाय, अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू पोहोचतील, थोडासा फंबल आणि त्या ठिकाणी मिळतील 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्याच्या मदतीने संघटित ऑन बोर्ड पाहायला मिळते. 15 धाबा दाफलगावरती सुरुवातीला आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये 42 धाबा डिफेंड केल्या गोरेगाव टीमनं. त्यानंतर प्रत्येक 11 धारोळ आणि त्याच्या अगेन्स्ट शील्ड संघ होता आणि त्या ठिकाणी शील्ड संघाने देखील धाबा चेस केल्या आणि त्यानंतर आपण पाहिला तिसरा सामना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळाला होता. कोटारवाडी विपक्ष चोन संघ आणि त्या ठिकाणी कोटारवाडी या संघाने तो सामना जिंकलाय आणि जवळपास तो सामना मी म्हणेन जवळपास चेस देखील तो सामना त्यांनी केला. टार्गेट होतं 45 परंतु 48 सॉरी चोनबिया संघ त्या ठिकाणी पराभव त्यांना स्वीकारावा लागला. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी शॉर्ट ब्लिनचा बॉल आता इथे पकडला गेला तर कट केलाय, सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं 16 रन बोर्ड 16 धाबा दाफलगावरती. लो स्कोरिंगची सर मॅच इथं पाहायला मिळते सध्या तरी. आपण जर पाहिलं गेलं तर मी म्हणेन वाऱ्यावाडी टीमच्या कोणत्याच खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळाली नव्हती. त्याचं कारण सर एकमेव की सागर कांबळेनं अप्रतिम गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि त्यानंतर सलगचे विकेटचा सिलसिला मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि वाऱ्यावाडी टीम पूर्णपणे बॅकवर्डला ढकलली. यावेळेस आपण पाहतोय बादची लिडिंग एज आणि मैदानाच्या आतमध्ये घडले काय, इथे फलंदाज होईल बाद महेंद्र बॅकवर्ड आउट. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अंकुश. आपण पाहतोय 5 फलंदाज बाद झालेत, जणू काही वाऱ्यावाडी टीम संपूर्ण ढासळली की काय असंच म्हणावं लागेल, कारण षटक क्रमांक आपण पाहतोय 4था प्रगती पथावरती. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये पंकज कांबळेने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. तब्बल 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धाबा त्याने खर्च केलेत आणि एक महत्वाचा गडी देखील त्याने बाद केलाय. परंतु शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये इथे किती धावा बनवल्या जातील हा देखील मोठा प्रश्न. किती धावा संख्या टार्गेट दिला जाईल, किती मैदानाच्या आतमध्ये धावा उभारल्या जातील शेवटच्या 2 बॉल मध्ये, कारण आतापर्यंत 16 इथून जवळपास 22 चेंडूंची फेकी झाली आहे आणि 22 चेंडूंमध्ये धावसंख्या दाफलगावरती बनवली गेली आहे. अवघ्या 16 धाबा आणि 5 विकेट देखील आलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. समोर लेफ्ट हँडेड फलंदाज अंकुश ऑन अ स्ट्राईक. शफल झालेत, फाईनला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. आज कदाचित मी म्हणेन सिद्धिविनायक कारव टीम इथे स्वप्न मनाशी बाळगून आली आहे की या स्पर्धेमधून आपल्याला एक गावामध्ये ट्रॉफी घेऊन जायची आहे, या स्पर्धेतून आपल्या नावाचा एक वेगळी छाप सोडायची आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी गोलंदाजी करतोय गोलंदाज पंकज कांबळे. शेवटचा बॉल 1 to go 16 धाबा दाफलगावरती. जबल सबस्टिकच्या बाहेर लेंथ आणि लाईन या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. कदाचित विकेट इथून म्हणेन खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू फेकला गेला आणि पंचामाला या ठिकाणी वळतात आणि या ठिकाणी इशारा देखील करतात. वाईट बॉल आहे 1+ इथे मिळेल 1+ विकेट. अर्शिया 1 धावा आणि 1 विकेट. फलंदाज बाद. आणि रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट आली आहे.
जिथून 2 धावा मिळतील. या 2 धाब्याच्या मधून 18 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जर इथून एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येऊ शकते, कारण 18 धावा धाफलकावरती आहेत. शेवटचा बॉल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश ऑन स्ट्राइक. या बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पण तो मिस टायमिंग झालाय. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतात. राकेश कांबडी आणि डायरेक्ट हिट देखील लगावण्याचा प्रयत्न. आज मात्र सागर कांबडीनं सुरुवातीला तिसऱ्या षटकामध्ये चूक केली, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती देखील अगदी राकेश कांबडीने चूक केली आणि त्याचं रूपांतर आपण बघलं तर या 2 धाब्याच्या मदतीनं पाहता पगला पूर्वार्ध संपला. पगला पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना वारेचवडी या संघ धावून पोहोचलाय. 7 बाद 20 धाबा धाफलकावरती. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज.
इथे पाठलाग करायचा आहे. 24 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे, परंतु हे देखील विसरून चालणार नाही. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय विराज देशमुख यांच्याकडे देखील 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिले जाईल. दोन्ही खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी तुम्हाला सन्माननीय संदीप दरोडा यांच्याकडनं तुम्हाला प्रत्येक षटकारामागे तुम्हाला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आज मात्र खरं तर एटीएम ऑन झालाय. इथे पगलाच बॉल फुलटॉस होता, रिबास अटेंड, विलास खाली, विपरीत बुद्धी, मी म्हणेन सरळ पाटणे धाबा अगदी अकबडाच होता, जमलं नाहीये. फलंदाज होईल बाद. इथे राकेश कांबडी मोठा मासा गळाला सापडलाय. फलंदाज बाद. तर त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा होता सागर कांबडी राकेश कांबडी वरती, परंतु या ठिकाणी राकेश कांबडी स्वस्तामध्ये बाद झालाय. रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु फुलर लेन तावरती फटका एक्झिक्युटेड पाहायला मिळाला नाही. पण पगलाच बॉल आणि पगलाच बॉल वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी पाहायला मिळतात सुनील. एक फिरकीचा पट्टू आहे. खरं तर या खेळाडूंना देखील हे क्रीडांगण गाजून सोडलाय. पाठीमागच्या गतपत्ती मध्ये जर विचार केला तर या गोलंदाजानं भरपूर काही वाऱ्यावाडी टीमला सामने जिंकून दिलेत, परंतु या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहतो यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाला एक आणि इथून अकाउंट ओपन झाले. काराव टीमचं 21 धावांचा पाठलाग करत असताना अगदी फिरकीचा पट्टू आहे सुनील. मात्र या गोलंदाजानं अगदी भरपूर सामने नेहमी जिंकून दिलेत, परंतु याही सध्या तरी मैदानावरती लो स्कोरिंगची मॅच आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये सुनील भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. तब्बल 3 चेंडूची फेकी झाली आहे. 3 चेंडू मागे इथून अपस्टिकच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळालाय. 2 चेंडू इथून भरपूर चांगले टाकलेत. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज स्ट्राईक एंड वरती प्रकाश निरगुडा आहेत, परंतु तिथे मिळेल ती सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं 2 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. 21 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. सध्या तरी प्रत्येक षटकारासाठी संदीप दरोड यांच्याकडनं तुम्हाला 100 रुपयाचं काश प्राइज दिलं जाईल आणि त्यानंतर सन्माननीय विराज देशमुख कडे तुम्हाला 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु आडबा बाटने फोड केला चेंडूला आणि पाठवले सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 21 धावांचा पाठलाग करत असताना सागर कांबडी ऑन अ फायर. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सागर कांबडी आहे ना तोपर्यंत ही मॅच तो सहज जिंकू शकतो, परंतु सागर कांबडीची विकेट लवकर आली तर इथून मॅच मध्ये मजा येईल. षटक क्रमांक पगला प्रगती पथावरती जणू काही पगला चेंडूवरती विकेट आली होती. थोडासा दबाव होता गोलंदाज फलंदाज सागर कांबडीवरती, परंतु त्याही नंतर पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्पिनिंगची गोलंदाजी, परंतु लेग स्टिकच्या बाहेर चेंडू टाकला जातोय आणि इथून एक्स्ट्राच्या मदतीने एक धाव पडेल सर्केल. 7 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा सफल झालेत. फाईनला अगदी खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित मिडल नाहीये आणि त्या ठिकाणी पाहता अगदी या 2 धावा कंप्लीट आहेत. सिंगल डबल धावा आली ना तरी देखील सिद्धिविनायक कारो टीम हा सहज रीतीने सामना जिंकू शकतो, पण तिथून डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावा लागतील गोलंदाज सुनीलला. आणि मैदानाच्या आतमध्ये पगले षटक आणि पगल्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्या तरी 9 धावा दाफलकावरती येत असताना पाहायला मिळतात, परंतु समोर आलेत आणि पाठवरती कन्वर्ट केलाय. त्याला पाठवले सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं भरपूर लांब बॉल सरळ सीमा पार. सागर कांबडीच्या बॅट मधून आलाय विकेट षटका.
इथे षटकार आलाय शेवटच्या बॉल वरती सामना पूर्णपणे खुला गेलाय 15 धावा फुलकावरती येणारे 18 बॉल आणि विजयासाठी अवघ्या 6 धावसंख्येची गरज आहे असा सामना देखील आम्ही गोरेगावच्या मैदानावरती पागला होता सिद्धिविनायक काराव टीम तो सामना त्यांनी गमावला होता कदाचित तो सामना अजूनही काराव टीमला आठवत असेल की तिथे चेंडू भरपूर होते धावा भरपूर कमी होत्या 12 चेंडूंमध्ये फक्त धावा बनवायच्या होत्या 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असताना देखील सिद्धिविनायक काराव टीमने तो सामना गमावला होता परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय 18 चेंडू विजयासाठी अवघ्या 6 धावसंख्येची गरज फुलर लेनचा बॉल यावेळेस आपण पाहतोय काप मध्ये ढकललाय विशिप मध्ये खेळले होते परंतु लॉंग ऑनला फिल्डर आणि टिपली जाईल आणि संपवला फलंदाज प्रकाश निगुडाचा खेळ बागटू टाका सहा धावसंख्येची गरज आणि कदाचित त्या मैदानावरती देखील गोरेगावच्या मैदानावरती देखील प्रथमेश ऑन स्ट्राईक होतात आणि देखील जवळपास 6 चेंडू डॉट खेळला होता आणि तिथून पूर्णपणे मॅच मध्ये वापसी केली होती गोरेगाव टीमनं परंतु या मॅच मध्ये तसं काही घडेल का 17 बॉल करायच्या आता 6 धावा जिंकण्यासाठी यावेळेस अगदी लेग स्टिक दांडी घुल केली फलंदाज प्रथमेश सप्राची आणि लागणारा हा तिसरा धक्का सिद्धिविनायक काराव टीमला फलंदाज पा मी जशी चर्चा केली ना तसा हा सामना होईल का कारण 12 बॉल मध्ये 16 ची गरज होती आणि कदाचित या मॅच मध्ये देखील आता गोलंदाज जेने कमबॅक करायला सुरुवात केली आहे म्हणतात ना एक एक चेंडू एक एक धाव किती महत्वाची आहे आणि या मॅच मध्ये सध्या तरी काराव टीम 6 धावांपर्यंत इथून 6 धावा जर त्याच्या बॅटमधून आल्या फलंदाज अजयच्या बॅटमधून तर मॅच इथं चित्र पालटू शकते विजयासाठी फक्त 6 धावसंख्येची गरज जर सर विकी भाऊ या मॅच मध्ये 30 ते 35 धावा असताना तर या मॅच मध्ये भरपूर मजा आली असती कदाचित हा सामना भरपूर चांगला पाहायला मिळाला असता परंतु अजूनही सामना एका तर्फे पाहायला मिळतोय येणारे इथून 15 बॉल आणि फक्त विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे परंतु अगदी शॉर्ट मिड ऑफला कॅड होते अजयची विकेट कदाचित मैदानाच्या बाहेर आली असती तर दडपणाखाली सिद्धिविनायक काराव टीम इथे पाहायला मिळाली असती परंतु शतकक्षणाने केलेली चूक ही त्यांना मागात पडू शकते वारावाडी टीमला कदाचित मी म्हणेन शेवट 4थ्या बॉलवरती देखील विकेट आली असती तर दबावाखाली इथे सिद्धिविनायक काराव टीम पाहायला मिळाला असता यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय अगदी लेग स्टिकच्या बाहेर चेंडू टाकला आणि चेंडू होईल फरार धावा मिळतील 1+4 धाव संख्या इक्वल 20 धावा फलकावरती सॉरी इथून जिंकलेत का सिद्धिविनायक काराव टीम क्षमा असावी एकदा त्याच्या अगोदरची धाव कंप्लीट केली गेली होती आणि सिद्धिविनायक काराव टीम इथून जिंकत असताना पाहायला मिळते वेल्डन टीम सिद्धिविनायक काराव टीम कॉंग्रॅच्युलेशन पुढील तुम्हाला वाटचालीसाठी लाख शुभेच्छा नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एका साईडने गोरेगाव संघ तर दुसऱ्या साईडनं सील संघ तुम्हाला पाहायला मिळेल चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी टॉस संपन्न केला जाईल 3 षटकांची ही मॅच असणार आहे एका साईडने गोरेगाव संघ तर दुसऱ्या साईडनं